आम्ही तपासतो आहे. अर्ध्या तासामध्ये संपूर्ण आम्ही हे चेक करू. मागच्या वेळी एक तक्रार अशी होती की इन्कम टॅक्सला रजिस्ट्री कळवल्या नाही, म्हणजे जे 30 लाखाच्या वरचे व्यवहार इन्कम टॅक्सला कळवावे लागतात त्यासुद्धा कळवले गेले नाही. त्यामुळे एक मोठी अनियमितता नागपूरमध्ये झाली होती. आज मला हे कळलं आहे की मोठ्या प्रमाणावर पैशाचे व्यवहार चालू आहेत. 8,000 10,000 रुपये का रजिस्टर माग घेतात आहे. त्याचा आज तपासणी दिसत आहे मला की पैसे घेतले आहेत. कारवाई जर पैसे त्यांचे खासगी नसेल घेतलेले असेल तर कारवाई काय होऊ शकते, किंवा त्यांचे खासगी पैसे त्या ड्रॉवरमध्ये त्यांनी ठेवलेले असेल त्याचा तपास पोलीस करतील आणि पोलिसांना मी इथं बोलवणार आहे आणि चेक करणार आहे की हे पैसे कुठले. तुम्ही सावनेला रेट मारली होती तेव्हा देखील अशा प्रकारे प्रकार पुढे सातत्याने सुरू आहे. या संदर्भात काही उपाययोजना आणि नवीन धोरण लावणार आहे का? आम्ही सर्व ऑनलाईन केला आहे, पण ऑनलाईन केल्यावरही इथे काही एजंट आहेत. एजंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हा पैसा घेण्यात येतो. त्याचा मला माहिती मिळाली होती, म्हणूनच मी आज ऑफिसमध्ये आलो आहे आणि मी आता पोलिसांनाही बोलणार आहे. या पैशाबद्दल पोलीस चेक करतील आणि पोलीस याचा निर्णय करतील. भडक कारवाईमुळे महाराष्ट्रातले सहाय्यक दुय्यम निबंधक आहे त्यांना वचक बसेल त्यांच्यावर असं वाटतंय का? कारण की या सरप्राईजिंग कारवाई आहे. ते वचक बसण्यापेक्षा सुधारलं पाहिजे. जर आमचं सरकार पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख सरकार म्हणून आम्ही काम करतो, तेव्हा मात्र अशी अपेक्षा कुठल्याही सब रजिस्ट्रारकडनं नाही आहे, JDR-कडनं नाही, आमच्या डेप्युटी IGR-कडनं नाही आहे. त्यामुळं आम्ही याच्यावर कडक कारवाई करू आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कुठेही मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्राच्या जनतेला की रजिस्टर कार्यालयात जाताना एकही पैसा द्यायची गरज नाही आहे. ऑनलाईन आहे, कोणीही कुठं देऊ नये. आता तर आपण 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन केलं आहे. कुठल्याही सब रजिस्टर ऑफिसमधून कुठलंही रजिस्ट्रेशन होऊ शकतं. जिल्ह्यातली कुठलीही रजिस्ट्री कुठल्या ऑफिसमध्ये होतं. त्यामुळे या पद्धतीचे जे व्यवहार करणारे लोक आहेत यांना कडक कारवाई झाली पाहिजे. मी पोलिसांना आता बोलवतो आहे, त्यांना ह्या पैशाची तपास करायला लावतो आहे आणि जे काही त्यात आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला मी ब्रीफ करणार. धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे या संपूर्ण घडामोडीला घेऊन, काही संपूर्ण राज्यामध्ये हा प्रकार आहे. धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत. असा निर्णय घेतला आहे की ऑनलाईन केला आहे सारं काही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ऑफलाईन नाही आहे. एक काळ होता तो ऑफलाईनचा, आता ऑनलाईन आहे. तरीसुद्धा एक एजंट ठेवून या ठिकाणी भ्रष्टाचाराचा अड्डा करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहे आणि शासनाला हे मान्य नाही आहे. आणि ही मला बाब कळाली होती की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आलो आहे. आज संपूर्ण तपासून मी तुम्हाला एक तासानंतर अशाच प्रकारे सरप्राईजिंग रेट महाराष्ट्रातल्या इतर कार्यालयांमध्ये मी अमरावतीमध्ये परवा मागच्या महिन्यात जाऊन आलो, आज मागच्या सावनेरला आलो, आज इथे आलो आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात मला अशा तक्रारी येतील त्या जिल्ह्यात मी जाणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.